आता एक महत्त्वाची अपडेट आहे नागपूरमधून. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा नगर पंचायतीमधून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक हे सध्या नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येते. पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत नगरसेवक आणि 19 पैकी 6 नगरसेवक हे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येते. हिंगणा नगर पंचायतमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 6 नगरसेवक हे नॉट रिचेबल आहेत आणि 6ही नगरसेवक भाजपाच्या गळाला लागल्याची चर्चा होते. नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 19 नगरसेवक मतदार आहेत आणि त्यातील हिंगणा नगरपंचायतमधील 6 नगरसेवक हे नॉट रिचेबल असल्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर इकडे नवी मुंबई महानगरपालिका मान अपमान नाट्य जे आहे, आता या प्रकरणावरून भाजप आमदार मंदा म्हात्रे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत. नवी मुंबईतील भाजपाचा वाद फडणवीसांच्या दरबारी पोहोचलाय. शिवसेना शिंदे पक्षासोबतच भाजपाच्या मंदा म्हात्रे यांनी सुद्धा गणेश नाईकांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तर शिवसेनेचे मंत्रीही मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती आहे. आधी नवी मुंबई एअरपोर्ट आणि त्यानंतर नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं आणि त्यामुळे हा सगळा वाद रंगलेला होता. आता पंढरपुरातून बातमी. पंढरपुरात राजकीय वातावरण जे आहे ते चांगलंच तापलेलं आहे, कारण आमदार रोहित पवार यांच्या आंदोलन स्थळाचं भाजपाकडून शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे. आंदोलनाचा मंडप हटवल्यानंतर भाजप किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोमूत्र आणि चंद्रभागेचं पाणी शिंपडून आंदोलन स्थळाचं शुद्धीकरण केलंय. शेतकऱ्यांच्या बँक आणि कारखाने खाणाऱ्या कुटुंबातील रोहित पवारांच्या आंदोलनामुळे पवित्र पंढरी अशुद्ध झाल्याचा आरोप करत हे शुद्धीकरण केल्याची भूमिका भाजपानं मांडलेली आहे. आणि या घटनेमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांना आणखीन वेग आलेला आहे. राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. अनेक शेतकऱ्यांचे काटे मारले, शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलली, अशा कुटुंबातील पवार कुटुंबातील रोहित पवार हे शेतकऱ्यांचा कळवळ आणत या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी आलेले होते. ही आमची पावन विठुरायाची पावन भूमी या ठिकाणी अशुद्ध करण्याचं काम त्यांच्या कडून झालेलं होतं. शेतकरी म्हणून ही अशुद्ध झालेली भूमी आज आम्ही गोमूत्र आणि आमचं पवित्र असं चंद्रभागेचं तीर्थ या ठिकाणी टाकून पवित्र केलेलं आहे. तर आंदोलनस्थळी नाही तर स्वतःच्या मेंदूवरती गोमूत्र शिंपडा असा टोला शरद पवार पक्षाचे प्रवक्ते माने यांनी लगावलाय. या कार्यकर्त्यांच्या किंवा या संदर्भात जे काही त्यांना असं सांगितलं जात आहे, त्यांचे निर्देश दिले जात आहेत, त्यांच्या मेंदूवर मुळात गोमूत्र जर शुद्धच करायचं असेल तर शिंपडलं पाहिजे. राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आणि या संदर्भातलीच एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची पुन्हा जोरदार चर्चा मागच्या काही दिवसांपासून आपण ऐकतोय आणि या संदर्भात आता 4 वर्षांनंतर ठाकरेंची शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावरती आहे का अशी चर्चा होताना आपल्याला दिसते. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 पैकी 7 खासदार फुटणार अशी चर्चा सुरू असतानाच रविवारी मातोश्रीवरती खासदारांची बैठक झाली. यामध्ये 4 खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते तर 5 खासदारांनी ऑनलाईन उपस्थिती लावली अशी माहिती समोर येते. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. अशामध्येच सोमवारी सकाळी यवतमाळचे खासदार संजय जाधव यांनी दिल्लीमध्ये जाऊन शिवसेना नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची भेट घेतली. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला. सोबतच उद्धव ठाकरेंनीही ज्याला जायचंय त्याने खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं असंच मी म्हणेन असं एक विधान केलं. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती रविवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीत हे वक्तव्य केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे एकूणच काय तर राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे आणि यामुळे ठाकरेंच्या पक्षाला पुन्हा खिंडार पडणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. टायगर टायगर जे आहे ना, काही लोक असतील मला माहिती नाही त्याच्यातलं, पण हे जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. एका पक्षाकडून निवडून यायचं आणि दुसरं जायचं असं मला असं वाटत नाही शिवसेनेचे कोणी लोक करतील. पण ते करण्यासाठी दबाव आणणारे कोण, त्यांना एवढी सत्तेची भूक का लागलेली आहे, एवढी चटक का लागलेली आहे. तुमचं सरकार व्यवस्थित चालू आहे ना, मग याला फोड, ममताला फोड, समताला फोड, याला फोड, हे धंदे काय करताय? काय होणार नाही, बिलकुल काहीही होणार नाही. एक काही खासदार जाणार नाही. तुम्हाला टायगर सेफ आहे ना, आमचे सगळेच टायगर सेफ.
करतो. सर, आपण दिल्लीत आलेला आहात, खूप चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, ऑपरेशन टायगर, तुमचे 7 खासदार सोडून जातील. उद्धव ठाकरेंनी सगळ्यांना म्हटलं आहे की तुम्ही तुमचं बघून बघा, तुम्ही सोडून जाऊ शकता. काय वास्तविकता आहे सर? असं काही बोललेलं तर नाही आहे. परवा बोलवलेल्या बैठकीमध्ये सगळे होते. आम्ही चौघं इन पर्सन होतो आणि बाकी त्यांची ज्या ज्या मतदार क्षेत्रामध्ये त्यांची कामं घरगुती कारणंसुद्धा होती. कोणाची पत्नी आजारी होती, कोणाचा मुलगा, ओमराजेंचा मुलगा ॲडमिट होता. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे स्वतः उद्धव साहेबांशी बोलून स्पष्टीकरण दिलं. तशा प्रकारची कुठची संभावना नाही आहे. उगाच ते माध्यमातून स्पेक्युलेशन सुरू ठेवून काय कोणाला काय मिळतंय किंवा याच्यामागे कोणाचं हे आहे ते काय कळत नाही आहे. परंतु अशा प्रकारचं कुठचं हे नाही आहे. सगळे खासदार एकत्र आणि बरोबर आहेत. आणि काय वाटतं की एकनाथ शिंदेंच्या वतीनं ह्या प्रकारच्या बातम्या पुढे येतात का? एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने ह्या बातम्या पुढे दिल्या जातात का? कारण की चर्चा खूप आहे दिल्लीत ही चर्चा. आता काल चर्चा होती की संजय राऊत लोकसभा अध्यक्षांना भेटणार आहे. आज त्यांना विचारलं तर ते म्हणाले की मी भेटत नाही आहे. आम्ही पार्लमेंटरी कमिटी फॉर होम या कमिटीवर आहोत. संजय राऊत अगोदर निघाले, त्यांच्यानंतर मी निघालो. संजय राऊतांच्या बाबतीमध्ये तातडीनं दिल्लीला रवाना. कुठे? लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्या भेटीसाठी. कशासाठी? कोणी हे ठरवलं? कोण विचार करतं? कुठल्या तरी याच्यामधनं येतं आणि तशा प्रकारचा भागच नाही आहे. परवा झालेली बैठक अगदी व्यवस्थित झाली. सगळे बोलले, सगळ्यांनी सांगितलं. त्यामुळे पुन्हा पुन्हा गेले वर्षभराहून अधिक काळ हेच सुरू आहे. ऑपरेशन टायगर. जो उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो आला त्यामध्ये सगळे खासदार पाहायला मिळत नव्हते. 9 खासदार असतात तुमचे. पण सांगितलं ना, 4 खासदार आम्ही इन पर्सन होतो आणि बाकीचे खासदार व्हिडिओ कॉन्फरन्स. आमची खंत व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब कारवाईचे आदेश दिले होते. परंतु सातत्यानं जर अशा घटना घडत असतील, एकतर नगर विकास खातं, त्या खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब काम करत आहेत. दुसरं ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा सार्वभौम असतो. अध्यक्षपदी हा पालकमंत्री ठेवला जातो, कुठल्याही जिल्ह्याचा असू द्या. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांना अशी विनंती केलेली आहे की राज्यातील फक्त ठाणे महापालिका किंवा ठाणे जिल्हा नव्हे तर सर्व जिल्ह्यांच्या महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषदा, त्याचे CO असू द्या, त्याचे आयुक्त असू द्या, प्रत्येकांना अशा सूचना दिल्या पाहिजे की प्रत्येक ठिकाणी प्रोटोकॉलचं पालन केलं पाहिजे. भले तो शिवसेनेचा पालकमंत्री असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या किंवा भारतीय जनता पक्षाचा असू द्या. सोशल मीडियाचा वापर करत असाल तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण टेलिग्राम ॲपवर देशात तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर NTA कडून टेलिग्राम ॲपवर बंदी घालण्यात आलेली आहे. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आलेली आहे. याच टेलिग्राम ॲपवर मागच्या वेळेस नीटचा पेपर लीक झाला होता आणि त्यामुळे 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून यावेळेस ही सावधगिरी बाळगण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. टेलिग्राम ॲपवर देशात तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर NTA कडून टेलिग्राम ॲपवर तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे. याच टेलिग्राम ॲपवर मागच्या वेळेस नीटचा पेपर लीक झाला होता आणि त्यामुळे 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून यावेळेस ही सावधगिरी बाळगण्यात आलेली आहे. अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. टेलिग्राम ॲपवर देशात तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर NTA कडून या ॲपवर म्हणजेच टेलिग्राम ॲपवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असल्याचं कळतंय. याच टेलिग्राम ॲपवर आपण पाहिलं मागच्या वेळेस नीटचा पेपर हा लीक करण्यात आला होता. त्यामुळे आता येणाऱ्या 21 तारखेला परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून ही सावधगिरी बाळगण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच टेलिग्राम ॲपवर देशात तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे. नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 21 तारखेला नीट परीक्षा पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सावधगिरी बाळगली जाते. मागच्या वेळी नीटचा पेपर हा टेलिग्रामवरच लीक करण्यात आला होता. त्यामुळे यावेळी सरकारकडून खरं तर सावधगिरी बाळगण्यात येत आहे. टेलिग्राम ॲपवर देशात तात्पुरती बंदी घालण्यात आलेली आहे.